हॅलो स्टुडंट्स, प्रिवियस लेक्चरला आपण जे फंक्शन स्टडी करत होतो त्या फंक्शनमध्ये आपण कॉलिंग अ फंक्शन विथ आर्ग्युमेंट ऑर विदाऊट आर्ग्युमेंट हा कन्सेप्ट स्टडी केला होता. आता आपल्याला जो कन्सेप्ट स्टडी करायचा आहे तो आहे कॉलिंग अ फंक्शन फ्रॉम HTML. म्हणजे जे काय HTMLचा जो काय आपला कोड असतो जावास्क्रिप्टमध्ये त्यावरतून जर आपल्याला फंक्शन कॉल करायचं असेल तर आपल्याला काय करायचं हे आपल्याला या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. बघा आता ज्यावेळेस आपण HTMLचा फॉर्म बनवत असतो किंवा HTMLचा कोड करत असतो तर त्या HTMLमध्ये काही इव्हेंट्स ऑकर होत असतात. जसं एखादा बटन आपण क्लिक करत असेल किंवा एखाद्या पेज आपण लोड करतोय, पेज अनलोड करतोय किंवा एखादी ड्रॉपडाऊन लिस्ट आहे त्यामधलं एखादी व्हॅल्यू आपण सिलेक्ट करतोय. म्हणजे असे जे काही इव्हेंट्स असतील त्याला म्हणतात इव्हेंट्स. ओके, असे जे काही इव्हेंट्स असतील त्या इव्हेंट्स ऑकर झाल्यानंतर काही फंक्शन कॉल होतात किंवा कॉल आपल्याला करायचे असतील किंवा आपण ते फंक्शन कॉल करतो अशा इव्हेंटवरती. सपोज आता एखादं मी सबमिट बटन क्लिक केलं, एखादा फॉर्म आहे ज्यावरती तुमची बेसिक डिटेल आपल्याला फिल करायची, असा एखादा फॉर्म आहे आणि त्यावरती मी सबमिट बटनवरती क्लिक केलं. त्या बटनवर क्लिक केल्यानंतर काहीतरी फंक्शन कॉल झालं पाहिजे. असं ज्यावेळेस आपल्याला करायचं आहे किंवा आपण असं ज्यावेळेस करतो त्याला म्हणतात कॉलिंग फंक्शन फ्रॉम HTML. ओके, याला आपण बघू नक्की काय काय आपल्याला करावं लागतं आणि काय यामध्ये कन्सेप्ट्स आहेत. अजून फंक्शन्स कॅन बी कॉल्ड फ्रॉम HTML कोड इन रिस्पॉन्स ऑफ एनी पर्टिक्युलर इव्हेंट लाईक पेज लोड, पेज अनलोड, बटन क्लिक एक्सेट्रा. दॅट मीन्स when we create some function for any particular event, then when the event is occur then the function is called. ओके, म्हणजे काय बघा, एखादं फंक्शन आपण एखाद्या HTML इव्हेंटसाठी राईट डाऊन करायचं आहे आणि त्या इव्हेंटवरती ते आपल्याला काय करायचं आहे, कॉल करायचं आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी युजर सपोज आता एक सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज मी काय करतोय की 2 नंबर घेतले आहे आणि त्या नंबरला काय केलं आहे, एक बटन दिलं आहे. 2 नंबर घेतले आणि एक बटन दिलं ॲड नावाचं. ठीक आहे, 2 नंबर आणि ॲड बटन घेतलं आणि ॲड बटनवरती क्लिक केल्यानंतर काय झालं पाहिजे, त्या 2 नंबरची ॲडिशन झाली पाहिजे. मग मला काय करावं लागेल, ॲडिशनचं एक फंक्शन आणि ते फंक्शन घेतल्यानंतर त्या बटनवरती क्लिक केल्यानंतर काय होईल, ॲडिशनचा कोड एक्झिक्यूट होईल आणि त्याचा आन्सर मला भेटेल. म्हणजे त्या सबमिट बटनवरती काय फंक्शन कॉल करायचे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, HTML थ्रू फंक्शन कॉल करू शकतो. त्यासाठी तुम्हाला 2 स्टेप करायचे आहे. त्यामध्ये काय करायचं, तुम्हाला पहिली स्टेप आहे राईट अ फंक्शन फॉर अ इव्हेंट. ठीक आहे, कोणताही जो सपोज पेज लोड, पेज अनलोड, बटन क्लिक, लिस्टवरती एखादा आयटम सिलेक्ट केला आहे, असा कोणताही इव्हेंट असेल त्या इव्हेंटसाठी तुम्हाला काय करायचं, एक फंक्शन राईट डाऊन करायचं आहे. कॉल अ फंक्शन ऑन इव्हेंट, आणि ज्यावेळेस तो इव्हेंट ऑकर होईल त्यावेळेस त्या फंक्शनला काय करायचं आहे, कॉल करायचं आहे. ठीक आहे. आता आपण एक एक्झाम्पल बघू, त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजून जाईल. ते काय बघा, आता हा एक array21 नावाचा मी प्रोग्राम घेतला आहे. HTML टॅग, हेड टॅग, टायटल टॅग घेतला आहे, हेड टॅग क्लोज, त्यानंतर स्क्रिप्ट टॅग घेतला आहे. त्यामध्ये एक फंक्शन घेतलं आहे ओपन फंक्शन. ठीक आहे, कोणतं फंक्शन घेतलं आहे मी, ओपन नावाचं एक फंक्शन घेतलं आहे आणि त्यामध्ये एक अलर्ट मेसेज टाकला आहे. काय अलर्ट बॉक्समध्ये एक मेसेज टाकला आहे, कोणता, वेलकम. त्यानंतर सेकंड एक फंक्शन घेतला, हा एक फंक्शन कंप्लीट झाला. त्यानंतर सेकंड एक फंक्शन घेतला मी, क्लोज नावाचा फंक्शन घेतला, त्याला पण सेम एक अलर्ट बॉक्स टाकला आणि त्यामध्ये टाकलंय थँक्यू. त्यानंतर आता बघा स्क्रिप्ट टॅग क्लोज केला आहे, इथं स्क्रिप्ट टॅग ओपन, स्क्रिप्ट टॅग क्लोज. स्क्रिप्ट टॅग नंतर आता काय चालू झालं आपला HTMLचं म्हणजेच बॉडी टॅग, बरोबर. आता या बॉडी टॅगमध्ये काय केलं मी, ऑनलोड हे फंक्शन घेतलं. ऑनलोड ही त्या बॉडी टॅगची एक प्रॉपर्टी आहे. त्या ऑनलोड म्हणजेच काय, ज्यावेळेस पेज ओपन होतं त्याला म्हणतात ऑनलोड प्रॉपर्टी. त्या प्रॉपर्टीची जी काय व्हॅल्यू आहे तिथं मी काय केलं, ओपन फंक्शनला कॉल केला. आता फंक्शन कॉल आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे. काय असतं, आपण फंक्शन कॉल करतो म्हणजे काय, त्या फंक्शनचं नाव आणि ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिस व क्लोज ब्रॅकेट, याला म्हणतो आपण फंक्शन कॉल. म्हणजे इथं फंक्शन हे मी कॉल केलं आहे ओपन फंक्शन. म्हणजे काय होईल, ज्यावेळेस पेज ऑनलोड होईल त्यावेळेस ओपन फंक्शन कॉल होईल आणि ओपन फंक्शनमध्ये काय आहे, एक अलर्ट मेसेज येईल आणि वेलकम. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, ऑन
अनलोड, म्हणजे ज्यावेळेस ते पेज अनलोड होईल. अनलोड म्हणजे काय, ज्यावेळेस आपण एका वेब पेजवरून दुसऱ्या वेब पेजवरती जातो त्यावेळेस त्याला म्हणतात अनलोड पेज. ठीक आहे, म्हणजे ते पेज त्या ठिकाणी एक्सपायर होतं आणि नवीन पेज ओपन होतं, त्याला म्हणतात अनलोड. त्यावरती काय कोणतं फंक्शन कॉल केलं मी, क्लोज फंक्शन कॉल केलं. बघा क्लोज हे फंक्शन मी तर कॉल केलाय, म्हणजे पेज ओपन होईल त्यावेळेस काय होईल, अलर्टमध्ये वेलकम मेसेज, आणि त्या पेजवरतून आपण दुसऱ्या पेजवर जाऊ त्यावेळेस होईल क्लोज हे फंक्शन होईल आणि थँक्यू असा मेसेज प्रिंट होईल. ठीक आहे. आता हा array21 नावाचा प्रोग्राम जो आहे तो मी काय करतो, रन करतो. ठीक आहे, array21, बघा array21 नावाचा प्रोग्राम मी रन केला. बघा ज्यावेळेस आता हे ओपन झालं array21 नावाचं, काय आलं, एक अलर्ट मेसेज आला आणि इथं काय आलं, वेलकम. इथं बघा वेलकम मेसेज दिसतोय. ठीक आहे, या पद्धतीने म्हणजे अनलोडला काय आलं, ते फंक्शन कॉल झाला. तर मी तर ओके केलं, हे पेज ओपन झालं. आता जरी ते दुसऱ्या एखाद्या पेजची लिंक दिली असते आणि त्या पेजवरतून दुसऱ्या पेजवरती आपण गेलो असतो तर तिथं तो जो क्लोजिंगचा जो काय मेसेज आहे तो मेसेज, म्हणजेच हा जो थँक्यू जो मेसेज आहे तो मेसेज आला असता, जसं आता वेलकमचा आला. ठीक आहे, मी हे वेलकमला पुन्हा जरी केलं, बघा वेलकम. याच पद्धतीने इथं काय आला असता, जर आपण नेक्स्ट पेजला गेलो असतो तरी तर थँक्यू असा मेसेज प्रिंट झाला असता. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, फंक्शन HTML थ्रू कॉल करू शकता. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, हे जे आपण आता कॉल केलं याला काय म्हणतो आपण, कॉलिंग अ फंक्शन फ्रॉम HTML. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपला जो काही कन्सेप्ट आहे तो आहे फंक्शन कॉलिंग अनदर फंक्शन. ठीक आहे, म्हणजेच फंक्शन कॉलिंग अनदर फंक्शन म्हणजेच एका फंक्शननी दुसऱ्या फंक्शनला काय करायचं आहे, कॉल. त्याला काय म्हणतात, फंक्शन कॉलिंग अनदर फंक्शन. बघा, वी कॅन कॉल वन फंक्शन इनसाइड अनदर फंक्शन. दॅट मीन्स आपण काय करू शकतो, एका फंक्शनमध्ये दुसरं फंक्शन कॉल करू शकतो. म्हणजे वेगवेगळे दोन फंक्शन घेतले आणि त्या फंक्शनला एका फंक्शनला दुसऱ्या फंक्शनमध्ये आपण काय करणार, कॉल करणार. बघा, द फंक्शन विच इज कॉल्स अनदर फंक्शन इज कॉल्ड कॉलिंग फंक्शन. म्हणजे काय, जे एखादं काय फंक्शन दुसऱ्या फंक्शनला कॉल करतंय त्या फंक्शनला म्हणतात कॉलिंग फंक्शन. अँड फंक्शन विच इज कॉल्ड बाय अनदर फंक्शन, आणि ज्या फंक्शनला कॉल केलंय किंवा ज्या फंक्शनला कोणीतरी कॉल केलंय त्याला म्हणतात इज कॉल्ड फंक्शन. ओके, कॉलिंग फंक्शन आणि कॉल्ड फंक्शन, म्हणजे जे फंक्शन कॉल करताय त्याला म्हणतात कॉलिंग, आणि ज्याला कॉल केलाय, ठीक आहे, ज्याच्याकडे कॉल रिसीव्ह झाला त्याला म्हणतात कॉल्ड फंक्शन. ओके, अशा पद्धतीने आपण कॉलिंग आणि फंक्शन कॉलिंग करू शकतो. याचं पण आपण एक एक्झाम्पल बघू. array22 नावाचा एक प्रोग्राम आहे, त्यामध्ये मी काय केलं, एक फंक्शन घेतलं. आता ही जी कन्सेप्ट आहे ती जरा व्यवस्थित ऑब्झर्व करा. बघा, इथं मी एक फंक्शन घेतलंय ॲक्सेप्ट नावाचं, त्याला एक आर्ग्युमेंट पास केला यस नावाचा. ठीक आहे, फंक्शन घेतलं ॲक्सेप्ट नावाचं, त्याला एक आर्ग्युमेंट पास केला यस, आणि त्या फंक्शनमध्ये काय केलं, डॉक्युमेंट डॉट राईट एंटर युअर सिटी, आणि त्याची व्हॅल्यू काय केली, पुन्हा ही यस ही जी काय व्हॅल्यू आहे ती याला दिलेली आहे. हे फंक्शन मी क्लोज केलं आता. ठीक आहे, म्हणजे हे थोडक्यात ही यसची व्हॅल्यू इथं पास होईल. त्यानंतर फंक्शन डिस्प्ले, आता दुसरं फंक्शन घेतलं मी. ठीक आहे, दुसरं फंक्शन घेतलं आणि या फंक्शनमध्ये काय केलं, ॲक्सेप्ट नावाचं फंक्शन कॉल केलंय. काय केलं, ॲक्सेप्ट नावाचं हे फंक्शन इथं कॉल केलं. जसं आपण फंक्शन कॉलिंग बघितलं होतं, फंक्शन कॉलिंगमध्ये काय घेतो आपण, फंक्शन नेम पॅरेंथेसिस, आणि जर त्याला काय आर्ग्युमेंट दिला असेल तर त्याची व्हॅल्यू. मग इथं यस आहे, यसची व्हॅल्यू इथं काय दिली मी, श्रीरामपूर ही व्हॅल्यू दिली. हे झालं फंक्शन कॉल. डिस्प्ले फंक्शनमध्ये काय केलं, ॲक्सेप्ट फंक्शन कॉल केलं. आताच आपण बघितलं वी कॅन कॉल फंक्शन इनसाइड अ फंक्शन. डिस्प्लेच्या इनसाइड मी कोणतं फंक्शन कॉल केलं, ॲक्सेप्ट फंक्शन कॉल केलं, आणि त्याला इथं एक आर्ग्युमेंट पास केलेला होता यस नावाचा, त्याची व्हॅल्यू मी इथं पास केली श्रीरामपूर. त्यानंतर हे फंक्शन पण मी क्लोज केलं. लास्टला काय केलं, आता हे ॲक्सेप्ट फंक्शन इथं कॉल झालं. आता कोणतं फंक्शन कॉल करायचं बाकी राहिलं, आपलं डिस्प्ले फंक्शन. आता इथं मी लास्टला काय केलं, डिस्प्ले फंक्शन पण कॉल केलं. आता ज्या वेळेस हा प्रोग्राम एक्झिक्यूट होईल त्यावेळेस फंक्शन पहिले कोणतं कॉल होईल, डिस्प्ले फंक्शन. ओके, डिस्प्ले फंक्शन कॉल झाल्यानंतर काय होईल, डिस्प्ले फंक्शनमध्ये काय आहे, ॲक्सेप्ट फंक्शन, आणि ॲक्सेप्ट फंक्शनला एक व्हॅल्यू दिली आहे श्रीरामपूर. मग ॲक्सेप्ट फंक्शन कॉल झाल्यानंतर इथं हे कॉल होईल इकडं, इथं याची व्हॅल्यू काय दिली तर ॲक्सेप्टला श्रीरामपूर. मग ही व्हॅल्यू इथं रिसिव्ड यसमध्ये, त्यानंतर ही डॉक्युमेंट डॉट राईट हे जे काय स्टेटमेंट आहे एक्झिक्यूट होईल, आणि एंटर युअर सिटी ही जी काय यसची व्हॅल्यू आहे ती इथं प्रिंट होईल, आणि ती व्हॅल्यू कोणती असेल, श्रीरामपूर. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, फंक्शन इनसाइड फंक्शन कॉल करू शकतो.
आता यामध्ये कोणतं आहे, ॲक्सेप्ट हे कॉलिंग फंक्शन आणि सॉरी आता याने हे डिस्प्ले हे काय आहे, कॉलिंग फंक्शन आणि ॲक्सेप्ट काय आहे, कॉल्ड फंक्शन असं आपण याला म्हणू शकतो. ठीक आहे. याला पण आता आपण काय करू, रन करू. हा IRray22 नावाचा जो काय प्रोग्राम आहे त्याला मी एक्झिक्यूट करतो, रन करतो IRray22. ठीक आहे. बघा काय याचं आउटपुट आलं आहे, एंटर युअर सिटी श्रीरामपूर. ठीक आहे. म्हणजेच जी काही इथं व्हॅल्यू आपण ही पास केली होती, ही व्हॅल्यू ॲक्सेप्टला गेली, ॲक्सेप्टने ती कोणाला दिली, याला. आता जरी मी तर व्हॅल्यू चेंज केली, सपोज मी तर चेंज केलं अशोकनगर. ओके, अशोकनगर आणि याला सेव्ह केलं, याला आपण पुन्हा एक्झिक्यूट करू. चेंज झाली. म्हणजेच अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, फंक्शन कॉल करू शकता. ठीक आहे. हे दोन्ही जे प्रोग्राम जे आहेत याची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ओके, थँक्यू.